नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, TET परीक्षेची जी उत्तरसूची आहे ती जाहीर झालेली आहे आणि तुम्हाला जी हवी आहे तीसुद्धा या ठिकाणी आपल्याकडं इथे मिळत आहे पाहायला. सगळ्यांनी व्यवस्थितपणे इथे लक्षात ठेवा की मराठी इंग्रजी ही माध्यम आहे मराठीसाठीचं, म्हणजे पहिला पेपर मराठी, दुसरा इंग्रजी, तिसरा बालमानसशास्त्र. सगळ्यांनी ABCD क्रमाने सर्वच्या सर्व पर्याय चेक करून घ्या. ओके. लगेच आपल्याला गणित आणि विज्ञानासाठी सुद्धा देखील या ठिकाणी उत्तरसूची आहे. सर्वांनी पाहून घ्या. गणिताचा एक प्रश्न त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे. सगळ्यांनी ABCD नुसार व्यवस्थित चेक करा. परत एकदा तुम्हाला दाखवतो आहे, हे वरची जी आहे मराठी, इंग्रजी आणि बालमानसशास्त्र, जे की मराठी माध्यम ज्यांनी निवडलं होतं त्यांच्यासाठी हे होतं. तर त्यांनी व्यवस्थितपणे हे संपूर्ण प्रश्न चेक करा, 90 प्रश्न, आणि त्यानंतर गणित आणि विज्ञानाचे हे जवळपास म्हणजे 91 पासून तर 150 पर्यंतचे प्रश्न सगळ्यांनी चेक करा. ओके. आता पुढचं जे आहे ते म्हणजे सामाजिक शास्त्र. पहिले 3 विषय तर सेमच असणार आहेत, त्यामुळं तो भाग तर आहेच, पण महत्त्वाचं म्हणजे सामाजिक शास्त्राची उत्तरसूची. तर ही आहे 91 पासून तर 150 पर्यंत ABCD सेट जे आहेत त्यांची उत्तरसूची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल की सर हिंदी मीडियम जर असेल तर काय करायचं? ज्यांचं इंग्रजी माध्यम आहे त्यांच्यासाठी ही उत्तरसूची आहे. इंग्रजी माध्यम, गणित आणि विज्ञान. लक्षात ठेवा, गणित आणि विज्ञानासाठीचे जे आहे त्यांच्यासाठी ही उत्तरसूची आहे. गणित आणि विज्ञानचं इंग्रजी माध्यम. लगेच हिंदी माध्यमसुद्धा पाहणार आहोत. पहा, हे इंग्रजी माध्यम आहे, गणित आणि विज्ञान. ठीक आहे. आणि पुढचा जो भाग, ज्याची वाट सर्वजण खरं तर पाहत आहे, सामाजिक शास्त्रसुद्धा सेम आहे. यालासुद्धा इंग्रजी, मराठी आणि बालमानसशास्त्र सेम असणार आहे. आता आपण बरीचशी इथे मीडियम आहे, तो उर्दू आहे. उर्दूचे सुद्धा काही विद्यार्थी असतील तर त्यांचेसुद्धा उर्दूचा देखील एक प्रश्न चुकलेला आहे. पहा, तर त्यांनीसुद्धा तो पाहून घ्या. ही उर्दूची आहे. आपण जर पाहिलं तर सामाजिक शास्त्र उर्दूसाठी सुद्धा एक प्रश्न चुकलेला आहे त्या ठिकाणी. आता मेन म्हणजे आपण जो महत्त्वाचा भाग, हिंदीची उत्तरसूची बऱ्याच जणांना हवी असते. हिंदी ज्याचा पहिला विषय आहे त्यांच्यासाठी पहा, हिंदी सगळ्यांनी घ्या. हिंदी, इंग्रजी. आता इथे हिंदीचे तुमची उत्तरसूची चेक करा, मराठी करा आणि बालमानसशास्त्र करा. किंवा काहींचा हिंदी पहिला असतो, इंग्रजीसुद्धा असतो. ज्यांचा हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्र आहे त्यांनी इथून चेक करा. किंवा 4ही विषयांच्या तुमचे 3 विषय कोणते होते ते तुम्ही हिंदी माध्यमच्या विद्यार्थ्यांनी चेक करा. आणि मेन म्हणजे गणित आणि विज्ञान. हे गणित आणि विज्ञानाची सेम उत्तरसूची आहे जी वरती आपण पाहिली, त्यानुसार तुम्ही चेक करून घ्या. हिंदी माध्यम जर पाहिलं तर सामाजिक शास्त्राला देखील हिंदी, इंग्रजी, मराठी, बालमानसशास्त्र सेम उत्तरसूची आहे. फक्त सामाजिक शास्त्राची म्हणजे वरती जी पाहिली तीच उत्तरसूची 6 ते 8 साठी असणार आहे. तर सगळ्यांनी चेक करा आणि किती गुण मिळतात नक्कीच व्हिडिओच्या खाली कमेंट करा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.